कोण संघाला या चषकावर नाव कोरलं तर रोख रक्कम 5000. क्या बात है, अडोस पडोस की लढाई, क्या बात है. धन्यवाद. नाही, पंढरीशेठ भोईरेंचं नेहमी प्रेम राहिलाय. दमन दौरा असो, चाचणी स्पर्धा असो की कुठलीही स्पर्धा, पंढरीशेठ भोईर असले की समालोचक, गुणलेखक यांना नेहमीच बक्षीस त्यांच्याकडून योग्य ते दिले जातोय. धन्यवाद साहेब. चला आता मेगा फायनल सामना सुरू करूया आपण. एक वाजून 54 मिनिटं झालेली आहेत आणि मेगा फायनल सामना मैदानामध्ये सुरू होतोय. आज खरोखरच जनमन गोवे संघ आपलं नशीब घेऊन आलेले आहेत. 4 सामने सलग जिंकले. पहिला सामना तुफान पिंपलास, दुसरा सामना बंद्रेमूर्ती काल्हेर, तिसरा सामना जिंकला जनमन सरवली आणि चौथा सामना जिंकलाय गावदेवी पिंपळगर संघाला पराभूत करून. आणि या स्पर्धेचा फायनल 5वा सामना खेळते चेरोबा 40+ कोण संघासमोर. क्या बात आहे. गेम ऑन. सर्वांनी टाळ्या वाजवू द्या. राहुल माली आपल्या स्पर्धेचा फायनल सामना आणि राहुल मालीकडून 2000चं बक्षीस. कुठली हॅट्रिक करा, चौकार, षटकार, विकेट, दोन्ही टीमला प्रत्येक हॅट्रिकला 2000 राहुल मालीकडून. वा. दादानी सांगितलं आता आपल्या गावामध्ये अजून एक चांगला स्पॉन्सर पुढे आलाय. सगळे कबीर निर्मल नंतर राहुल मालीच्या आई वडिलांच्या नावाची स्पर्धा कायम व्हावी असं दादानी राहुलला शब्द दिलाय. वा. पहिला चेंडू विजय पाटीलसाठी आणि लेगबाईच्या स्वरूपात अंतिम सामन्याच्या पहिल्या चेंडूवर ही धाव आलेली आहे जनमन गोवे संघाच्या फलकावरती. लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल. नक्कीच याआधी भरपूर स्पर्धा गुरुदत्त मानकुली संघाने याआधी आयोजित केल्यात. मात्र या स्पर्धेला संघाच्या सर्व सदस्यांची पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत उपस्थिती मिळालेली आहे. सर्वांचं विशेष धन्यवाद. ऑल टीम. प्रशांत म्हात्रे, एकता मिसाईल, इथे चेंडू उडवलाय. बघूया क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर पाहायला मिळाले. संदीप कराले होते. 2 धावा या चेंडूवर संदीपनं पूर्ण केलेत. धावसंख्या 3. केस आज या स्पर्धेतून आपल्याला कोण संघ पाहायला मिळतोय. गोवे, सरवली हरली, पिंपळगर हरली. अगदी एकाच पंचकृषीतील हे संघ आपल्याला या स्पर्धेतून पाहायला मिळाले. हा देखील एक नवीन विक्रम असेल. संदेश आला वाईट. धावसंख्या 4. दोन चेंडू 4 धावा. प्रशांत म्हात्रे. क्या बात आहे. इथे चांगला डिफेन्सिव्ह फटका केलाय. देवेन मुकादम मिडऑफला आहेत. एक सिंगल धाव मिळेल. चालू सीझन मध्ये संदेश चेरोबा 40+ कोण संघ मला वाटतं चौथा अंतिम सामना खेळते. पहिले सुरुवातीचे 3 त्यामध्ये 2 जिंकले आणि हा चौथा सामना. घरची स्पर्धा हरले होते. बघूया चेंडू हवेमध्ये आहे. संदीप कराले झेलच्या खाली येत आहेत. चुकी होणार नाहीये. विजय पाटीलची मोठी विकेट. अंदाज निकेश पाटील. जनमन गोवे टीम. अल्पेश मला वाटतं ह्या सीझनची पहिली फायनल खेळते का गोवे टीम. यस नक्कीच. बंडू भाऊचं देखील कौतुक करूया. ऑल टीम. सागर पाटील
फॅन टीम जर्मन गोवे. 4 चेंडू 5. प्रशांत म्हात्रे. यष्टांच्या मागे परेश महाजन. क्या बात है. अतिशय चांगला अगदी हा लेग कटर चेंडू टाकलाय. नक्कीच अगदी मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय आमचे जिगेदादा आहेत शिरीषदादा माली, एन के, पंढरीशेठ भोईर, प्रदीपजी पाटील आणि चरोबा 40+ खेळाडू. नक्कीच नरेश कदम माली एन के आमचे भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ पहिले माजी कार्याध्यक्ष. इथे चांगला झेल कलेक्ट केलाय प्रशांत ज्युनियरनं. अजून एक धक्का. पहिल्या ओव्हरमध्ये स्थिती आहे. बघूया ओव्हर नंबर 2 साठी परेश महाजन यांना पाचारण केलेलं आहे. दिनेश केनी आले होते आणि अखेरकार प्रशांत म्हात्रे आणि दिनेशमध्ये चर्चा झाली आणि दिनेश केनी यांना थोडंसं थांबवलं आहे. हा गेम प्लॅनिंग आहे कारण की बंडू पाटील आलेत खेळपट्टीवर. सागर पाटील फॅन टीम जर्मन गोवे आणि त्यांच्या समोर चालू सीझनची नक्कीच रँकिंग नंबर नक्कीच रँकिंग नंबर 2 ची टीम आहे चरोबा 40+ कोण. सध्या कारिवली टीम ही पहिल्या क्रमांकावर आहे. एक ओव्हर 5. क्या बात आहे. संदीप पाटीलनं चेंडूला अगदी कव्हर पॉइंटला खेळलाय. एक सिंगल धाव या चेंडूवर घेऊन बंडू पाटीलला इथे स्ट्राईक रोटेट केली आहे. धावसंख्या 6. 7 चेंडू 6 धावा. बंडू पाटील. अंतिम सामन्यासाठी मैदानामध्ये पंच सुनील म्हात्रे आणि लारा सर. इथे अतिशय चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग होते. नक्कीच बघूया इथे राहुल मालीने देखील विकेट चौकार षटकार हॅट्रिक 2000 दोन्ही टीमला. तर गणेशदादा केनी आणि एस के संकेत केनीकडून बंडू भाऊना हॅट्रिक साठी 2000 आहेत. आज षटकार आलाय संदीप पाटीलच्या बॅटमधून ढीसे. जुन्या चेंडूची फेकी करा. काय चांगला फटका खेळलाय संदीपनं. आतापर्यंत 4 चेंडू खेळलेत आणि 10 धावा. इथे हा फटका देखील ऑन साईडला. एक जावेल. देवेन मुकादम आहेत. 14 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. परेश महाजनला षटकार ठोकणं अगदी या कंडिशनमध्ये सोपं नव्हतं. संदीप चांगली फलंदाजी करतायत. 14 धावा.
हा चेंडू अगदी चेंडूला काव कॉर्नर आणि वाईडिश लॉंग ऑनला खेळला आहे. दुसरी धाव इथे पूर्ण केली. संदीप करालेकडे जेवढे आतापर्यंत चेंडू गेलेत अतिशय चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 16. 11 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 16 धावा अंतिम सामन्यातून जर्मन गोवे टीम 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथे हा फटका अगदी थांबून खेळलेत. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेनं चौकार गेलाय आणि धावसंख्या झाली ती 20. राहुल माली खुश आहेत. त्याने देखील बक्षीस लावलेले आहे. प्रत्येक खेळाडूला चौकार, षटकार, विकेट हॅट्रिक 2000. झेल घेतलं तरी क्या बात आहे. 3 झेल एखाद्या क्षेत्ररक्षकाने घेतले या पूर्ण सामन्यातून तर त्याला देखील 2000. क्या बात आहे. 2 ओव्हर 20. दोन ओव्हरमध्ये 20. गोलंदाज गणेश भोईर. नक्कीच इथे लाईन चुकीची पाहायला मिळते. गती चांगली होती. वाईटचे सर्वमध्ये सिंगल धावील. धावसंख्या 21. एक सिंगल धाव संदीपनं कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 22 वर धावून पोहोचली. 13 चेंडूमध्ये 22. अजूनही 11 चेंडू बाकी आहेत. अंतिम सामना जर्मन गोवे आणि चेरोबा 40+ कोण स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025. हा फटका बंडू पाटीलनं उडवलाय. सीमा पार षटकार. अठ्ठावीस धावा लागलेत. इथे बॅटची कडा एस्ट्यांच्या मागे प्रशांत म्हात्रेनं हा झेल कंप्लीट केलाय आणि या सामन्याची मोठी विकेट बंडू पाटील यांची गणेश भोईरनं घेतलेली आहे. डीजे अंदाज मैदानामध्ये प्रमोद भोईर ज्यांनी सेमीफायनल सामन्यातून सामनावी ट्रॉफी उचललेली आहे. गावदेवी पिंपळगड संघाला पराभूत केलं जर्मन गोवे संघानं आणि थेट फायनलमध्ये
धडक मारलेली आहे. 28 धावा 2 ओव्हर 3 चेंडू मध्ये. चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. संदीप कराळे थोडीशी नक्कीच चुकी पाहायला मिळेल, त्याचा फायदा घेतलाय. दोन्ही फलंदाजांनी ते 2 धावा धावून पूर्ण केलेत. धावसंख्या 30. 2 ओव्हर 4 चेंडू 30 धावा. आज आपण पाहिलं तर गोवे संघाने पहिल्या सामन्यातून फलंदाजी केली होती. इथे फटका फसलाय, चांगला झेल कंप्लीट केलाय संदीप करालेनं. धक्का नंबर 4. डिफेंड केल्या. त्यानंतर सलग 2 सामने 39 धावा पूर्ण करून जिंकला आणि सेमीफायनल मध्ये 36 धावा पूर्ण करून सेमीफायनल सामना जिंकलाय. म्हणजे 3 वेळा चेसिंग आणि 1 वेळा डिफेंड आणि फायनल सामना आहे. नक्कीच आज गोवे संघाचे नशीब खूप बलावर आहेत. मात्र त्यांचा सामना चिरोबा 40+ कोण संघाच्या अगेन्स्ट आहे. सध्याच्या घडीला रँकिंग नंबर 2 वर रँक करते चिरोबा 40+ कोण टीम. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळमध्ये गणेश भोईर. हा फटका देखील हवेमध्ये केला आहे. बघूया क्षेत्ररक्षक येत आहेत दिनेश किनी. क्या बात आहे. संघने घेत चांगला झेल कंप्लीट केला आहे आणि गणेश भोईरनं या ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट अंतिम सामन्यातून घेतलेत. डीजे हा चेंडू पुन्हा एकदा वाईट. प्रत्येक धाव खूप किमती धाव आहे दोन्ही संघांसाठी. धावसंख्या 32. दोन वाजून 13 मिनिटं झालेली आहेत. हा फायनल सामना आपण पाहतोय स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 चा. इथे दुसरी धाव संदीप आणि विकासनं पूर्ण केली आहे.
धावसंख्या झाली ती 34 की 40 प्लस या कंडिशनमध्ये चांगली टोटल असेल, कारण की गोवी संघाकडे चंदू उल्हास, त्यानंतर प्रमोद भोईर आणि तानाजी पाटील सारखे चांगले गोलंदाज आहेत. आज सलग 4 सामने जिंकून त्यांनी थेट अंतिम फायनलमध्ये धडक मारलेली आहे. चेंडूला अगदी लेट कट केलाय, चेंडू चालला डीप थर्डमॅनला. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. संदीपने या महत्वाच्या सामन्यातून चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केलेली आहे. सागर पाटील फॅन टीम, जानमन गोवे, धावसंख्या 36. अजूनही या चौथ्यावरचे 4 चेंडू बाकी आहेत. दिनेश केरीनं सुरुवातीचे 2 वाईट टाकले, त्यानंतर 2 चेंडूमध्ये 4 दिलेत, म्हणजे आतापर्यंत 6 धावा त्यांनी 2 चेंडूमध्ये खर्च केलेत. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. 40 प्लस एक चांगली टोटल. चोरोबा कोण संघासमोर राहील? विकास आलेत, देवेन मुकादम करून थोडीशी चुकी. चांगला क्रिकेट खेळत आहेत गोवे टीमचे फलंदाज, खास करून संदीप पाटील. नक्कीच अजून एकही डॉट खेळले नाहीयेत. आतापर्यंत 9 चेंडूंचा सामना केलाय आणि धावा बनवत 18. क्या बात आहे, 18 धावा 38 मध्ये संदीप पाटीलचे आहेत. 2:15 वाजायला आलेले आहेत. संदेश हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. प्रशांत ज्युनियर तिथे आहे आणि इथे देखील दुसरी धाव आलेली आहे. वा, चांगला क्रिकेट. सलग 4 चेंडूंवर 4 वेळा दुहेरी धावा. धावसंख्या 40. चांगली टोटल आहे. नक्कीच फायनल सामना एक चांगल्या रंगतदार स्थितीमध्ये संदेश पाहायला मिळेल, यात मात्र आता शंका नाही आहे, कारण की गोवे संघाकडे देखील गोलंदाजी युनिट खूप चांगला आहे. आज पहिल्या सामन्यातून त्यांनी 52 डिफेंड केल्या, त्यानंतर 3 सामन्यातून चेसिंग करून सामने जिंकले. हा चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू दिनेश केनीचा. फक्त एक चेंडू या अंतिम सामन्याच्या पहिल्या इनिंगचा बाकी आहे. चेरोबा 40 प्लस कोण आणि जनमन गोवे 40 धावा. आणि हा फटका हवेमध्ये केलाय. बघूया, क्षेत्ररक्षक येत आहेत झेलच्या खाली. प्रशांत म्हात्रे, चुकी होणार नाहीये. बरोबर 10च्या सरासरीनं 40 जर्मन गोवे संघाने बनवलेत आणि 41 धावांचं आव्हान अंतिम सामन्यातून चेरोबा 40 प्लस कोण संघासमोर उभा केलाय. डीजे
प्रल्हाद शेठ स्टँड जो आहे त्या स्टँडमध्ये शेकोटी बनवली आहे. प्लीज तिथे थोडंसं लक्ष द्यायचं. आयोजन कमिटीच्या सूचना आहेत, बंद करायची आहे ती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एकता मेजाईल, प्रशांत म्हात्रे, महेशभाई नाईक, दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कोणगावचे प्रसिद्ध उद्योजक आणि नाईक जिमचे प्रोप्रायटर महेशभाई नाईक मैदानाच्या आतमध्ये आणि प्रशांत म्हात्रे आपण पाहतोय. गोलंदाज देखील तयारीमध्ये. फ्रंटलाईन गोलंदाज उल्हास पाटील चर्चेचा विषय आहे. आज दिवसभर चांगली गोलंदाजी केली आहे. महत्वाच्या मॅचमध्ये पॉवर प्लेचं षटक त्यांना फेकायचं आहे. संदीप दादा माली देखील जोडले गेलेले आहेत. फार मेहनत सर्वांनी घेतली आहे. एक यशस्वीरित्या पूर्ण शो, कामयाब शो पाहतो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. 32 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिला होता श्री गुरुदत्त मानकोली 40+ यांच्या माध्यमातून. आणि त्या 32 मधून 2 संघ राहिलेले आहेत, ते म्हणजेच जियानमन गोवे आणि चिरोबा. कोण जिंकणार ही स्पर्धा हाच प्रश्न निर्माण होता आहे. मात्र येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही माहिती दिली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून की कोणता संघ चॅम्पियन बनणार आहे. उल्हास पाटील आज जे काही केलंय त्या सर्व मॅचचं क्रेडिट जर घ्यायचं असेल ना या गोलंदाजाला, तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि आज प्रशांत म्हात्रे याची देखील परीक्षा आहे या स्पर्धेमध्ये, कारण की मागच्या मॅचमध्ये माहिती आहे प्रशांत म्हात्रेला शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता. उल्हास पाटीलचा पहिला चेंडू आपण पाहतोय की लेग कटर चेंडू कट झाल्यानंतर सरळ निघून गेला होता. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते उल्हास पाटील यांच्या माध्यमातून. दोन्ही एका परिसरातील संघ आहेत. डावपेच दोघांना माहिती आहेत, मात्र सुरुवात चांगली झाली आहे. सोडून दिलाय, जास्तच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा होतोय पंचांच्या माध्यमातून. सुनील म्हात्रे सर आहेत पंचांच्या भूमिकामध्ये. आनंद आणू शकतात प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर, स्मित्या आणू शकतात ते. मात्र फुलटा चेंडू पुढे निघून मारला इनफिल्डच्या वरतून. शतरक्षक चेंडू मागे वेगाने चेंडू थांबवला गेलाय. धाबा मात्र पूर्ण होते. त्या 2 धाबा आपण पाहतोय. बॅटनं 2 धाबा. प्रशांत म्हात्रे यांचं खातं ओपन होतं. टीमची धावसंख्या 3 धाबा धावफलकावर. व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुणे आपण पाहतायत. कोणगावचे पंढरीनाथ भोईर साहेब यांनी आपल्या संघावर बक्षीस लावलेलं आहे. आपण मानकुलीच्या या स्पर्धेवर आपलं नाव कोरतोय ते 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे टीमला. गोलंदाज तयारीमध्ये उल्हास पाटील. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल आणि चेंडू कटर चेंडू टाकला गेला आणि जोरदार अपील झाली होती विजय पाटील यांची. नक्कीच मोठा विकेट आहे प्रशांत म्हात्रे आणि विजय पाटीलला ठाऊक आहे. जोपर्यंत प्रशांत असेल तोपर्यंत चिरोबा कोण संघाची अशा जिवंतीत असेल. मोठा पटका खेळलाय खाली क्षेत्रामध्ये. शतरक्षक नाही, चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येते पहिला चौकार. राणी बंदर काय जबरदस्त संगीत आहेत. वसईकर मंडळी यांचे हे संगीत तुम्हाला ऐकायला मिळतं डीजेच्या माध्यमातून. चौकार इथे आलेला आहे. 7 धावा धावफलकावर. 7 रन. फटंगरींची आतिषबाजी होत आहे. आपण पाहते मॅजिक बॉक्सच्या बाजूला जोरदार फटाके वाजले जात आहेत. उल्हास पाटील कमबॅक करेल का? पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळते. आता थंड जो आहे वातावरण भरपूर झालेलं आहे. हवा देखील सुटली आहे. मात्र एकच हवा या स्पर्धेची स्वर्गीय सुमन पांडुरंग माली स्मृती चषक 2025 या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक नाहीये आणि चेंडू चालला प्रेक्षकांच्या भेटीला. येतोय षटकार. तुझे नखऱ्या
आयोजक आपण पाहतोय टीव्ही मॉनिटर एन्जॉयमेंट करताना पाहायला मिळत आहे. राहुल दादा माली फुल एन्जॉय मध्ये आपल्याला पाहायला, संदीप माली नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे कॅमेरामॅन दाखवत असताना संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीला आपण पाहतोय. आणि आता जिग्या दादांना देखील दाखवलं जात आहे व्यासपीठावर. नाही, आयुष्यामध्ये आता आपण 40 गाठले तर मग एन्जॉयच आपल्या आयुष्यामध्ये आहे. धावसंख्या झाली आहे ती 13 धावा धावपलकावर. कम्मालीचा हा वातावरण या मानकोली गावामध्ये जिग्या दादा असल्यानंतर आम्हाला भरपूर प्रेम मिळत असतो. आणि दादांच्या माध्यमातून अल्पेशला आणि मला 500-500चा पारितोषिक आलेला आहे. थँक्यू सो मच जिग्या दादा. कारण की मानकोली गावाची हृदयाची धडकन आहे जिग्या दादा, ते म्हणतील ती पूर्व दिशा. तर इथे धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 13 धावा. आप 13-7 जरुरी है गेंदबाज के लिए. एकच सांगेल मी, कारण की इथून जर चांगली गोलंदाजी झाली नाही तर मग तयारी होईल पहिली ट्रॉफी उचलण्याची चिरोबा कोण संघाची. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू तर आले आहे की नाही पाहूया आपण. मात्र धाव मिळतीये. यस, बॅट कट होती, एक धाव आलेली आहे. नक्कीच मानकुली गावची संकेत केनी एसके यांनी पारितोषिक लावलेलं आहे. मैदानामध्ये जर खेळाडूने कोणत्याही झेल पकडले 200 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. एसकेने देखील आपले पर्स खोललेले आहेत. रातो के कातिल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय समोर, वेगाने शतरक्षक प्रमोद. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता चेंडू सीमेच्या दिशेने 3 धावा झालेल्या आहेत. चौथा धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाहीये. धाव संख्या धावपलकावर लागते. अल्पेश सांगत आहे 17 धावा. तानाजी पाटील यांचं षटक सुरू आहे. फायनलचा दिवस आहे. 2:30 वाजले आहेत. मध्यरात्रीमध्ये राहुल दादा यांची स्पर्धेला आपण एन्जॉयमेंट करतोय. श्री गुरुदत्त मानकोली टीम संघाला एन्जॉयमेंट करतोय आपण. फार आनंदाचा दिवस. आई बाबांचं स्वप्न आणि राहुल दादाचं स्वप्न पूर्णपणे इथे झालेलं आहे. आणि राहुल दादा एकदम खुश आपल्याला पाहायला मिळत आहेत. आनंदाचं वातावरण चेहऱ्यावर संपूर्ण मानकुलीकरांचे आपण पाहतोय. दिवस न पाहता रात्र न पाहता तुमच्यासाठी क्रिकेट दादांच्या माध्यमातून. स्विच हिट, स्ट्रोक चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. येतोय चौकार. मेल्या नाव बंदर पाण्याची मी होणार. फुलं साजतई सुरू आहे. आणि असंही मानकुली गावामध्ये जेव्हा तुम्ही याल ना, तुम्हाला मग एन्जॉयमेंट दिसतं इथे मैदानावर. खास करून संपूर्ण जे 40+ खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून. आणि आज शिरीष दादा भरपूर खुश आहेत आणि नक्कीच आज एन्जॉयमेंट करताना आपल्या संघाला. तानाजी पाटील पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न सरळ निघून गेलाय. कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय तानाजी पाटील. शिरीष दादा यांचा मनोरंजन संगीत नक्कीच त्यांना आमचे कॅमेरामॅन देखील फोकस करत असतात गाणी लागल्यावर. आणि दादा एन्जॉयमेंट करताना मी नेहमी म्हणत असतो, जेव्हा 40+चं समालोचक करत असतो तेव्हा सांगत असतो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आता फक्त
तुम्ही जितकं हसाल तितकं जगणार आहात, जेवढं एन्जॉयमेंट कराल तेवढं तुम्ही जगणार आहेत. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय, शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत, एक धाव आली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे, वेगाने थ्रो, 2 धावा पूर्ण करतायत. जिद्द घेऊन नक्कीच क्रिकेट खेळलं जाते दोन्ही संघाच्या माध्यमातून. क्रमांक 1 ची लढाई सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. धावा झालेल्या आहेत 23 धावा धावफलकावर. गोलंदाजी करणारा गोलंदाज तानाजी पाटील विकेटच्या शोधामध्ये, कारण की जर इथून विकेट आला नाही तर मॅच पूर्णपणे चेरोबा कोण संघाच्या पक्षामध्ये जाईल, कारण की 23 धावा झालेल्या आहेत. नक्कीच एखाद्या झेलसाठी संकेत एसकेने देखील पैसे लावलेले आहेत. 18 धावांची आवश्यकता आहे अजूनही आणि चेंडू बाकी 13. समीकरण सोपं आहे, मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. आज भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहतोय आपण. जियानमन गोवे टीम संघाचे, खास करून चेरोबा कोण संघाचे प्रेक्षक चारही बाजूने आहेत. काही बँड देखील घेऊन सज्ज झालेले आहेत. नक्कीच बँजो पार्टी आपण रेडी असेल तर तुम्ही बिंदा चौकार षटकानंतर वाजू शकता. तानाजी पाटील स्विच हिट पुन्हा एकदा, मात्र आता यावेळी शतरक्षक ठेवलेला आहे. एक धाव फार महत्वाचे. प्रथमेश पाटील, तानाजी पाटील यांचे चिरंजीव, ते देखील जोडलेले आहेत. युट्यूबशी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. मात्र सध्या परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. षटक समाप्त. ऐकूया पुन्हा एकदा डीजे. पाटील टीमने मेहनत केली आहे. तुम्ही फायनल जिंका किंवा हारा, मात्र तुमच्यासाठी जे टी शर्ट अनाउन्समेंट झालेले आहेत ते तुम्हाला नक्कीच भेटतील. क्या बात आहे. अमर एक असंही भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे, त्यांच्या माध्यमातून हा पारितोषिक लागू आहे. प्रमोद भोईर, इथून जर चांगली गोलंदाजी झाली ना तर मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकतो. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आज दिवसभर एन्जॉयमेंट सुरू आहे. आज 4थी रात्रीमध्ये आपण आहोत आणि खूप चांगला आयोजन इथे पाहायला मिळत आहे. स्वर्गीय कबीर निर्मल चषकाच्या नंतर जर चषक कोणता असेल चांगला तर हा भिवंडीमध्ये नाईट स्पर्धा, ओनली नाईट. तुम्ही तुमचे नशीब आजमू शकता या मैदानावर, असाच या गावाचा उल्लेख आहे. पारितोषिके देखील भरपूर लावली जात आहेत या मैदानावर. स्पर्धा चांगल्या आहेत, ट्रॉफ्या देखील चांगल्या असतात. प्रमोद भोईर, चांगला स्ट्रोक, व्ही शेप मध्ये वेगाने बंडू चेंडूपर्यंत पोहोचलाय. कॅप्टन हलकासा मिसफील्ड, बॅकअपला कोण नाहीये, चेंडू चाले सीमा पार चौकार. आयते बिलावना गो बजैसे असा तसा नाही मी करणारे. गोड बोलाची हाय बोलदार. नाही, खऱ्या अर्थाने 1990च्या ज्या काळामध्ये 90चा जो शतक होता त्या काळातला डान्स पाहतो आपण. क्या बात आहे. श्री गुरुदत्त 40+ मानकोलीचे अध्यक्ष, क्या बात आहे. एन्जॉयमेंट करताना शिरीष माली साहेब, यस, चौकार आलेला आहे. धावा झालेल्या आहेत त्या 28 धावा. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज शॉर्ट दरम्यान शतरक्षक तैनात आहे. ना चर्चा सुरू होते की 90च्या दशकातील जे प्रेक्षक आणि जे मनोरंजन करायचे, आपल्या आगरी कोली गीतांवर जो संगीत व्हायचा तो ठेका नक्कीच उचलला होता शिरीष दादाने. जबरदस्त डान्सिंग, जुन्या काळाची आठवण नेहमीच करून देणारा हा संगीत आहे. प्रमोद भोईर प्रयत्न आजमावतोय, एखादी विकेट मॅच गरम करू शकतो. प्रमोद, रनअप थोडंसं चुकतंय. पुन्हा एकदा आपल्या जागेवर
नक्कीच पंचांनी देखील एन्जॉयमेंट केलं तर काही हरकत नाहीये. धावा झालेल्या आहे धावपलकावर 29 धावा, 11, 13, 10, 12 सॉरी. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, सेन्सिबल क्रिकेट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षक वेगाने, मात्र 2 धावा पूर्ण जातात. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? 2 धावा मिळालेल्या आहेत. प्रशांत म्हात्रे आणि महेश भाई नाईक सध्या तरी रीट की हड्डी बनलेले आहे जय हनुमान गोवे टीम संघासाठी, कारण की विकेट आलेला नाहीये. 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. 9 गेंदे 10 रन. शेवटच्या षटकामध्ये बंडू कॅप्टन देखील विचार करत असेल की 6-7 जरी राहिल्या तरी आपण प्रयत्न करू शकतो. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. प्रमोद पुन्हा एकदा समोर खेळलाय. भिवंडीचा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे प्रशांत म्हात्रे, एकता मिसाईल, आणि त्याचं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धावाने देखील मॅच जिंकू शकतो. तोच क्रिकेट सध्या मैदानामध्ये पाहतोय आपण. धावसंख्या झाली आहे ती 33 धावा. आता प्रत्येक चेंडू मागे धाव बनवायचे. 8 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. याच्या अगोदरचा सामना कडक मॅच, आठवण या स्पर्धेची. प्रमोद भोईर 2 चेंडू टाकायचे. डॉट आले तर इक्वेशन थोडस कटिंग होऊ शकतो. हो, पुन्हा एकदा सुंदर असा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये, डीप मध्ये थ्रो थोडासा लेट पोहोचला की काय, मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. गिरीश सर पाहताय, चेक करतील, तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. आणि जर हा विकेट आला तर मग चेरोबा संघावर देखील दबाव होऊ शकतो. चेंडू पकडला, चेंडू फेकला, फलंदाज भरपूर वेगाने नक्कीच धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लो मोशन मध्ये दाखवला जात आहे ओम पोर्टर्स लाईव्ह. आपण पाहतो पुन्हा एकदा स्लो मोशन मध्ये अनिल केनी अँड कंपनी, ओम पोटो लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. जबरदस्त कॅमेरा वर्क आपण पाहतोय. टच अँड गो, नक्कीच थोडेसे हृदयाचे डोके वाढणारा हा क्षण आपण पाहतोय. आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. बॅटर इज सेफ. नक्कीच बाजा रेडी आहे. चिरोबा कोण संघाचे समर्थक एन्जॉयमेंट करताना आपण पाहतोय. आता हा चेंडू जर डॉट आला तरच मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकतो, कारण की 7 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. आणि स्ट्रायकिंग वर प्रशांत म्हात्रे तो तरी चुकी करू शकणार नाहीये. इतका चांगला आतापर्यंत खेळलेला आहे. मात्र बोल्डच करावा लागेल, विकेटच घ्यावा लागेल. संकेत याचं पारितोषिक जो आहे 200 रुपये, तो जेलच्या स्वरूपात खेळाडूला दिला जाणार आहे. नक्कीच आतापर्यंत संकेत कोणीच विकेट घेतलेलं नाहीये. प्रमोद भोईर, महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. एखादा चेंडू डॉट, एखादा विकेट मॅच गरम करू शकतो. आणि प्रशांत तयारीमध्ये. ओ, वाईट यॉर्कर चेंडूला चॉप केलंय. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र नकार केलेला आहे महेशभाई नाईक यांच्या माध्यमातून. तर आता येणारे 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 5. कमान डीजे, एक संगीत होऊन जाऊ द्या.
क्रमांक 4 महत्वाचा षटक आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच जर सुरुवात चांगली झाली होती, 13 धावा आल्या, 11 आल्या, 12 आल्या, नक्कीच मॅच कोणीही जिंकू द्या, मात्र पंचाने एक काम जो आहे तो पूर्णपणे करायचे की बेल्स ते आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत. सुनील म्हात्रे सर, त्यांना तर सांगायची गरजच नाही आहे, कारण की या बेल्स आपल्याच गावचे आहेत. पिंपलास अल्पेश गायकवाड, जर कोणाला नाईट स्पर्धेसाठी जर बेल्स हवे असेल तर आपण अल्पेश गायकवाड यांना संपर्क साधू शकता. स्कोअर बुक हवे असेल तर अल्पेश गायकवाड यांना संपर्क साधू शकता. नक्कीच जर 70 कंपनीची चेंडू देखील ते देत असतात आणि स्टंप जर तुम्हाला प्रिंट करून पाहिजे असेल तर ते देखील मिळतील, साधे मिळतील. सर्व कामं अल्पेश गायकवाड करत असतात. आणि कोणाला जर तुमची LED TV जर रिपेअर करायची असेल तर अल्पेश गायकवाड यांच्याकडे कमालीचा ऑपरेटर आहे. नक्कीच तुम्ही प्रेस, LED, मिक्सर, सर्व काही साहित्य जे आहे तुम्ही बनवू शकता इलेक्ट्रॉनिक. सध्या 4 महिने फक्त क्रिकेटला दिलेले आहेत अल्पेशने. अल्पेश पहिला बँजू पार्टी देखील वाजवायचा. आता सांग काय बोलायचा. शेवटचा चेंडू, क्या बात आहे. नक्कीच प्रमोद भोईरच्या नंतर आता चंदू पाटील गोलंदाज. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आणि चांगला हा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव आली आहे, दुसरा धाव वेगाने पूर्ण करेल का? थ्रो थोडंसं वाईट आहे, 2 धावा पूर्ण. आता कितीही तुम्ही पॉवर लावा, मात्र प्रशांत म्हात्रेला तुम्ही आता थांबवू शकणार नाहीये मैदानामध्ये. ज्या प्रकारे खेळतोय, विकेटच्या मेरिटवर स्ट्रोक बनवून खेळत आहे. काय एनर्जी आहे या खेळाडूकडे. 50+ वय, मात्र जिद्द पहा किती आहे. 45च्या प्लस आहेत, मात्र काय जिद्द आहे. अल्पेशने देखील आपली तयारी केली आहे. अल्पेशला देखील माहीत आहे कोणता संघ जिंकणार आहे आणि कोणता संघ हरणार आहे. इतने 10 वर्ष घालवलेत अल्पेशने देखील या कामामध्ये. ॲज अ स्कोरर आपल्या अपंगावर मात देऊन नक्कीच या संपूर्ण भिवंडीमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोचला आहे अल्पेश ॲज अ ऑफिशियल स्कोरर. गोलंदाज चंदू, पुढचा चेंडू टाकताना बाबा आहे. ओ सेन्सिबल क्रिकेट, ड्राईव्ह केलाय, सिंगल घेतली आहे, पुन्हा एक धाव जोडली गेली आहे. आता फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. आणि आता पूर्ण कोणगावचे समर्थक तयारीमध्ये आहेत. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये येण्याची तयारी करतायत. 2 धावांची आवश्यकता आहे. 2 पाऊल नक्कीच विजयाच्या ट्रॉफीपासून दूर आहेत. क्रमांक 1 ट्रॉफी आणि नंबर 1 रँकिंगची तयारी सध्या चेरोबा कोण संघाची पाहतोय आपण. नक्कीच सुनील म्हात्रे सर, लारा सर, एकच जिम्मेदारी आहे, ती म्हणजे बेल्स. गोलंदाज चंदू पाटील, 4 चेंडू डॉट येतील का? प्रयत्न करायला काय हरकत आहे. रात्र आहे आणि महेश भाई नाईक स्ट्राईक वे. फुलटा चेंडू आणि चेंडू आता चाललाय. 1 धाव आली आहे, आता 1 धाव बाकी आहे. नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर 2025 ची अजून एक ट्रॉफी जिंकण्याचा मान नक्की चेरोबा कोण संघाला मिळते की काय? येणारे 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. विकेट मिळाला नाहीये, हा देखील रेकॉर्ड बनवला गेला आहे फायनलच्या इतिहासामध्ये. पहिल्यांदा या भिवंडी ग्रामीण पोर्टेबल संघटनेच्या माध्यमातून 4 षटकांचा प्रॉपरली मॅच आहे आणि विकेट नाहीये. टार्गेट चांगला होता. हो, अजून वेट करावा लागेल, अजून वेट करावा लागेल. जोरदार अपील केली जाते. नक्की काय घडलंय? 1 धाव बाकी आहे आणि 3 चेंडूचा खेळ होता, तिथे काय घडले त्याचा अजून निर्णय आलेला नाहीये. चला, डॉट आहे चेंडू, तर फिल्डिंग लावा आपण. 2 चेंडू आणि 1 धावची आवश्यकता आहे. चला, फिल्डिंग लावायची आपण, कारण की बिमरसाठीच रिव्ह्यू आहे. लक्षात घ्या, क्रिकेटचा हा नियम आहे आपल्या या स्पर्धेचं. 2 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता आहे. अजून 1 चेंडू डॉट आला ना, मग अजून मजा येईल. जितकी थंडी वाजत आहे सध्या राहुलभाई
कडक चाय पंढरपुरी चाय पिताना आपण पाहतोय. 2 चेंडू 1 धाव. कोण बनेल या स्पर्धेचा डिफेन्स चॅम्पियन? चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. तयारी मैदानामध्ये गोवे की कोण गाव? 2 चेंडू 1 धाव. चंदू पाटील अजून एक हा चेंडू धाव आली आहे आणि अजून एक ट्रॉफी जिंकली आहे. 2025 या स्पर्धेची चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन चेरोबा कोल संघाने स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषक 2025 या स्पर्धेवर आपला नाव कोरलेला आहे. नखऱ्याचा बार नाही फुल वालंज पंच. चला बस कॅमेरा आलेला आहे. अनिल रेडी? अनिल थांबा 2 मिनिटं थांबा.